मराठी भाषेचा मुद्दा हिंदी सक्तीकरणाचं रान पेटलेलं असतानाच भाजपा नेत्यानं एक खळबळजनक दावा केलाय। तो दावा म्हणजे पुण्यात लव्ह जिहादचा FC रोड पॅटर्न सुरू आहे। आता तो नेमका कोण आहे आणि त्यांना नेमकं काय म्हणायचंय? लव्ह जिहादचा हा FC रोड पॅटर्न नेमका काय आहे समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। लव्ह जिहाद म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हिंदू मुला-मुलींना धर्मांतर करायला भाग पाडायचं। त्यात आता भाजप नेत्यानं खळबळजनक दावा केला आहे की पुण्यातील FC रोड परिसरातच याच लव्ह जिहादचा सक्रिय रॅकेट सुरू आहे। FC रोड हा पुण्याच्या मध्यवर्ती भागातला सतत गर्दी असलेला परिसर। इथे कॉलेज गोईंग तरुणाईची गर्दी असते। स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला FC रोड, पण याच FC रोडवरती लव्ह जिहादचा रॅकेट सुरू असल्याचा दावा भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। मंगळवारी पुण्यातील एका धर्मांतर विरोधातील मोर्चात पडळकर सहभागी झाले होते। या मोर्चानंतर संवाद साधतेवेळी पडळकर म्हणाले, लोक म्हणतात लव्ह जिहाद होत नाही, मात्र काही मुलांनी मला सांगितलं की FC रोडला एका मुलींच्या कपड्याच्या दुकानाच्या माध्यमातून लव्ह जिहाद सुरू आहे। इतर ठिकाणी 400 रुपयांना ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानात तो ड्रेस 200 रुपयांना मिळतो। स्वस्तात कपडे मिळत असल्यानं आपल्या सगळ्या मुली त्या दुकानात जाऊन खरेदी करतात। अशा 100 मुली झाल्या की मग त्यांना टार्गेट केलं जातं। कसं तर त्याविषयी पडळकरांनी सांगितलं, बिलाच्या माध्यमातून मुलींचे मोबाईल क्रमांक गोळा केले जातात। त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातील 4-5 मुलींना लव्ह जिहादला बळी पाडलं जातं, असा दावा करतानाच पडळकरांनी या गोष्टी पोलिसांनी लक्षात घालावं असं देखील म्हटलंय। याशिवाय पालकांनाही सूचना त्यांनी केल्यात। ते म्हणाले, लव्ह जिहादचे प्रकार थांबवायचे असतील तर त्यासाठी मुलींवरती चांगले संस्कार केले पाहिजे। त्याचबरोबर तिचा मित्र कोण आहे, ती कोणाच्या संपर्कात आहे, कोणाशी चॅटिंग करते, फेसबुकवर तिचे मित्र कोण आहेत, या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। हिंदूंच्या मुलींना बाटवण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही गोपीचंद पडळकरांनी केला। याच कार्यक्रमात पडळकरांनी शरद पवार कुटुंबावरती अत्यंत खालच्या भाषेत टीका केली। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घराणं आहे, अशा शब्दात नाव न घेता गोपीचंद पडळकर बरळले। त्याला पवारांच्या पक्षाकडूनही पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी प्रतिक्रिया दिली। मंगळसूत्र चोरी करून गजाआड गेलेल्यांची पवार कुटुंबियांवरती बोलण्याची लायकी नाही। येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य ते उत्तर देईल, असं प्रशांत जगताप यावेळी म्हणाले। त्यामुळे इतर राजकीय पक्षातील नेते मंडळींकडून पडळकरांच्या या लव्ह जिहाद संदर्भातील खळबळजनक दाव्यावरती काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी याविषयी आपलं मत कमेंट करून जरूर कळवा।